असं म्हणत असताना आत्ताच्या काळातली आणि माझ्याच क्षेत्रातली अभिनेत्री तिच्या मुलीला आवर्जून मराठी शाळेत घालते. प्राजक्ता ती प्रेग्नंट होती तेव्हा तिने फोटो टाकले होते तिचे, तेव्हा मी तिला असा मेसेज पाठवला होता की मुलगा होऊ देत का मुलगी होऊ देत, पण तू त्या अपत्याला मराठी शाळेतच पाठवलं पाहिजेस. आणि तिने त्या पूर्ण केल्या. त्याच्यामुळे ही दोन लखलखीत उदाहरणं मला आज इथे मिरवता येत आहेत. मी दादागिरी करून प्राजक्ताला सांगितलं बस खाली, मी बस बोलणार तुझ्या आधी. हे मी ह्याच्यासाठी बोलते आहे की मला 10 मिनिटं आणि तिला 10 मिनिटं अशी आहेत, तर मला 1च मिनिट बोलायचंय. मी माझ्यातली 9 मिनिटं तुला देतेय, तर ते मला नंतर करता आलं नसतं तुझ्या नंतर बोलून, म्हणून मी आधी बोलते. सगळ्यांना सप्रेम नमस्कार आणि जय भीम. विचार मंचावरती उपस्थित असलेले सगळे माझे सुहृद आणि तुम्ही सगळे समोर असलेले मोठे आणि सगळ्या छोट्या मैत्रिणी आणि मित्रांनो, मी शिरूरमध्ये आली आणि मला आज इतकं श्रीमंत श्रीमंत वाटतंय. दरवेळेला असं होतं की सुरुवात करतानाच थोडंसं असं जरा नम्रपणे आणि फार खजीलपणे बोलायला सुरुवात करायला लागते की आम्हाला अशी संमेलनं भरवायला लागतात, आम्हाला असं काम करावं लागतंय, हे काही बरं नाही, राज्यात काही फार मराठीचं वातावरण बरं नाही. पण आज मला खूप छान ह्याच्यासाठी वाटतंय की मला सतत प्रश्न विचारतात. माझ्या बऱ्याच चित्रफिती कुठे कुठे फिरत असतात, त्याच्यावरती असे शिक्षक तरी उरलेत का मराठी शाळेत की आम्ही शाळेमध्ये मुलांना पाठवावं. तर वारे गुरुजींसारखं इतकं मोठं उदाहरण मला आज सांगता आलं, तुमच्या समोर दाखवता आलं. मोबाईलच्या मार्फत सुद्धा, फेसबुकच्या मार्फत सुद्धा लोकांपर्यंत ते पोहोचतील आता. तर त्याच्यामुळे मराठी शाळेतले शिक्षक कसे असतात, तर ते फक्त शाळा नाही घडवत, तर अख्खी एक पिढी घडवतायत आणि इतकी सुंदर पद्धतीने घडवतायत, त्याचं मला उत्तर देता आलं. मला सगळेजण म्हणतात अहो तुम्ही किती दिवस, ही बाई सतत आपल्या मुलांची उदाहरणं देत राहते. आता ही झाली म्हातारी आणि हिची मुलं झालीत 28 आणि 25 वर्षाची. सगळ्यांना सगळी माहिती असते माझ्याबद्दल. तर त्याच्यामुळे मग आता 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 पण तसं चालणार आहे. काळ खूप पुढे गेला असं म्हणत असताना आत्ताच्या काळातली आणि माझ्याच क्षेत्रातली अभिनेत्री तिच्या मुलीला आवर्जून मराठी शाळेत घालते. प्राजक्ता ती प्रेग्नंट होती तेव्हा तिने फोटो टाकले होते तिचे, तेव्हा मी तिला असा मेसेज पाठवला होता की मुलगा होऊ देत का मुलगी होऊ देत, पण तू त्या अपत्याला मराठी शाळेतच पाठवलं पाहिजेस, असं मी उगीच तिला म्हटलं. हो, माझ्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत असं मी तिला सांगितलं होतं आणि तिने त्या पूर्ण केल्या. त्याच्यामुळे ही दोन लखलखीत उदाहरणं मला आज इथे मिरवता येत आहेत. दुसरे सगळे लोक म्हणायचे की अहो तुमच्या पुण्या मुंबईतल्या लोकांनाच पडले फक्त मराठी शाळांबद्दल, म्हणून तुम्ही सारखे सारखे पालक संमेलन हे मुंबईतच घडवता. तर आज धनक सरांनी आयोजनामध्ये पुढाकार घेऊन ते इथे आयोजित केलं. त्याच्यामुळे माझ्याकडे तिसरं सुद्धा खूप चांगलं उदाहरण आज द्यायला आहे महाराष्ट्राला. त्याच्यामुळे आज पहिल्यांदा मी खूप म्हणजे 56 इंच नाही, पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की मी अत्यंत अभिमानाने तुमच्या समोर ह्या गोष्टी मांडते आहे. आणि एवढं बोलून खरं तर मला थांबायचं इथे, पण मला आणखीन एक विनंती तुम्हाला करायची, कारण मी सतत जोगवा मागतच फिरणारी बाई आहे मराठी शाळांसाठी. तर मला सांगायचं की आता जी मुलं तुम्ही सगळेजण इथे बसलेले आहात ना, तुम्ही प्लीज, तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल्स असतील मला खात्री आहे, नसेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींचे मोबाईल्स घ्या. पण तुमच्या आसपास असलेल्या आणि तुमच्या नातेवाईकांपैकी ज्यांची मुलं मराठी शाळेत जात आहेत शिरूर मधल्या, आणि ज्यांची मुलं आता शाळेच्या उंबरठ्यावरती आहेत, असे जे पालक तुम्हाला माहिती असतील त्यांना प्लीज आमच्यासाठी आज मेसेज पाठवा. इथे हा कार्यक्रम घडतो आहे, 2 दिवस घडणार आहे आणि आता तुम्ही खुर्च्या अडवल्यात, पण नंतर तुम्ही इथे बसलात आणि त्या खुर्च्या जर पालकांनी जर भरल्या तर जास्त आनंद होणार आहे. तेवढी तुम्हाला विनंती करते. आणि मी सदिच्छा दूत आहे. मराठी शाळेचं काम करणं आणि त्या निमित्ताने जर चांगले उपक्रम घडत असतील तर तिथे सदिच्छा दूत म्हणून उभं राहणं आणि सदिच्छा देणं हे माझं महत्वाचं काम आहे. तर मी ह्या संमेलनाला मनापासून सदिच्छा देते आणि ह्याच्याहून तिप्पट गर्दी आता पुढच्या सत्रांना होईल अशी मी अपेक्षा करते. प्राजक्ताचं भाषण ऐकून आता जर तुम्ही थोडं थोडं रेकॉर्ड करून जरी पाठवलं तरी त्याच्यासाठी मी प्राजक्ताकडून परवानगी घेते. प्राजक्ताचं भाषण ऐकून नक्की इथे लोक जास्त येतील याच्याबद्दल मला विश्वास वाटतो. नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र.